माझं काही चुकतंय का रे विठ्ठला? सत्याच्या वाटेवर चालणं हेच खऱ्या आयुष्याचं लक्षण आहे, तुझीच शिकवण आहे ना. मग आता मी जेव्हा सत्यासाठी उभी राहते तेव्हा प्रत्येक जण माझ्यावरच का धावून येतोय? एखाद्या व्यक्तीला भ्रमात ठेवणं हे चुकीचं नाहीये का? हे पाप नाहीये का? कोणालाच कसं कळत नाहीये की वहिनी आता ज्या आनंदात आहेत तो आनंद पुढे जाऊन मोठ्या दुःखात बदलणार आहे. वहिनींना या भ्रमातून बाहेर काढायला सगळेच का घाबरतायत? कोणामध्येच धाडस नाहीये का? जाऊया, आता मीही ठरवलंय की कोणाचीच इच्छा नसेल ना तर मी तरी कसं करू एकट्याने सगळं. आणि असं म्हणतात ना की सत्याची सेवा हीच तुझी सेवा आहे, म्हणूनच मी हे सगळं करत होते, म्हणूनच माझी धडपड चालू होती. पण आता या घरातल्यांना बहिणींच्या कल्पनेतल्या सत्याला सत्य मानायचं असेल तर मीही त्यातच सहभागी होते. माफ कर मला, तूच सांभाळून घे आता सगळं. सावली, सावली, अगं ये ना लवकर, आज माझ्या बाळाचं बारसं आहे ना. अगं सांग ना कशी दिसते. छान दिसतंय. छान दिसायलाच पाहिजे ना, आज माझ्या बाळाचं बारसं आहे ना. मला सांग, सगळी तयारी झाली आहे ना? पानं फुलं सगळी आली आहेत ना? हं, वहिनी ऐका ना, आपण हे बारसं रद्द करणार होतो ना? म्हणजे आता नाही, हे बारसं थोड्या दिवसांनी करायचं असं ठरवलं होतं ना आपण. रद्द का? रद्द का करायचं बारसं? हे बघ, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. मी पंचांग बघूनच आजचा मुहूर्त काढलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या मैत्रिणींना कॉल करून सांगितलं तर ते येतच असतील ओटी भरायला. का असं बोलते तू? वहिनी मला खूप कामं बाकी आहेत, मला वेळ नाहीये. सॉरी. काय कामं बाकी आहेत? माझ्या बाळासाठी आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे आणि तू काय बोलते कामं बाकी आहेत? ठीक आहे, जा कर तुझी कामं, मी करेन सगळी तयारी. वहिनी ऐका ना, नका करू. अजिबात नाही, काही गरज नाही तुझ्या मदतीची, मी करेन सगळं. मी समर्थ आहे माझ्या बाळाचं सगळं करायला, हो की नाही? आपण पाळणा करूया. काय करू? कोणीच येत नाहीये तुझी तयारी करायला. मी आहे, तुझी आई आहे समर्थ. मी करते सगळी तयारी. वहिनी काय करता तुम्ही? तुम्हाला त्रास होईल. खूप काळजी आहे ना तुला माझी, म्हणून आली नाहीस ना मदतीला? काही गरज नाही मला तुझ्या मदतीची, मी सगळं करेन. वहिनी नका नाटक करू, चला आपण बाहेर जाऊ या. हो वहिनी, तुम्ही छकुलीला घेऊन बाहेर बसा, आम्ही आणतो. हे नक्की कराल? आणतो वहिनी. सॉरी. पटपट करा पण बबलू. चालेल. तशी मला खूप तयारी करायची अजून, हो की नाही? तुम्ही या लवकर. चकुली, आपण आता काय करूया, फुलं सगळी मांडून ठेवूया तिकडे. काय करायचं आता? हे बाहेर घेऊन जाऊयात, चला. ठीक आहे. अमृता, मी आत्ता गुरुजींना भेटून आले. ते म्हणत होते की आजचा दिवस बारशासाठी चांगला नाहीये, म्हणजे मुहूर्त शुभ नाहीये बाळासाठी. आपण नंतर करूया बारसा, आज नको. काय आई, पण आज एवढी सगळी तयारी केली होती आपण. नाही, पण आजचा दिवस चांगला नसेल आणि धोका असेल तर उगाच रिस्क नको घ्यायला. बरोबर आहे तुमचं. पण आई, मग नंतर कधी करायचं आपण बारसं?
नाही नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण गुरुजी काहीतरी तोडगा काढतायत ना. दुसरा शुभ मुहूर्त शोधून काढतायत. एकदा का मुहूर्त निघाला की आपण धूमधडाक्यात करूया ना बारसं. तू कशाला टेन्शन घेतेस? हा, एक काम कर, आता तू आणि चकुली आराम करा. हा, तुमच्या खोलीत जातेस? चालेल. चकुली सॉरी, आज नाही होऊ शकत तुझं बारसं. मी करू मदत? सावकाश, हळूहळू हळू. ओ ग चकुली, हसते तुम्हाला बघ. हो, जा हळूहळू. हं, जा आराम करा, छान आराम. हो. अरे चकुली, आता तुझं बारसं नंतर कधीतरी करायचं म्हणते आजी, हो की नाही? तर काय करायचं? कशी तुझी हिम्मत झाली मला सांग ना. हे सगळं करायची कशी झाली हिम्मत? मी बजावून सांगितलं होतं ना तुला, बारसं करायचं नाही म्हणून. बोल. मी मुद्दाम नाही केलं, वहिनी ऐकत नव्हत्या. आता मी सांगितलं तेव्हा कसं काय ऐकलं ग तिने? मला नाही सुचलं ते. अच्छा अच्छा, सुचलं नाही होय? कसं सुचणार तुला? कारण तुला हे सगळं मुद्दामून करायचं होतं, आमच्या नाकावर टिचून करायचं होतं, हो ना? तुझं म्हणणं कसं बरोबर आहे, आम्ही सगळे कसे चूक, हे तुला सिद्ध करायचं होतं ना. म्हणून केलंस ना? खरं खरं सांगतो, म्हणून केलंस ना हे सगळं? हे सगळं तुझ्यामुळे घडतंय हे कळतंय ना तुला? त्या दिवशी जर का तू माझ्या अमृताला बाहेर घेऊन गेली नसतीस ना,